घेईल आय डोंट नो. मी ठरवलं होतं की 2027 मध्ये घ्यायचे. तोबा नजर लागू नये. लवकर घेईल मी. बघू जाईल तेवढा घेऊन लवकर. तर गाईज हे आहे Q&A पार्ट 4 जे की खूप दिवसानंतर यायला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खूप जणांना प्रश्न विचारले. हाऊ यू चूज टू बी अ क्रिएटर अ ब्लॉगर. तर भाई ना मला जे आहे इंटरेस्ट होता एडिटिंग मध्ये. त्याच्यानंतर थोडं मी एडिटिंग मला येत होती पण नेमकं काय करू समजत नव्हतं. त्याच्यानंतर मला असं जस्ट माइंड मध्ये आली की बाबा आपण ब्लॉगिंग चालू करावं आणि तेव्हापासून मी शिकत गेले. ब्लॉगिंग चालू केली त्याच्यानंतर कंटिन्यू चालूच नाही. तर काही दुसरा प्रश्न आहे मोहितचा प्रश्न असा आहे की विच इज युअर फेवरेट कार. तर माझी फेवरेट कार आहे BMW. ते कधी घेईल माझ्या आयुष्यामध्ये मला माहित नाही पण फेवरेट कार आहे. अंजलीचा प्रश्न आहे की किसी और का स्पेशल दिन अपने डेकोरेशन से और स्पेशल बना के तुझे कैसा फील होता है. तर त्या दिवशी तुम्ही बघू शकता साधनाचं मी बर्थडेचं डेकोरेशन केलं. तिच्या मम्मीनं प्लॅन केलं होतं सगळं आणि ती लिटरली रडली होती त्या दिवशी. म्हणजे लहान काकू मला म्हणले की लहानपणापासून साधना म्हणत आली की माझा बर्थडे केला नाही, असं केलं नाही, तसं केलं नाही. त्या दिवशी तिचं एवढं भारी डेकोरेशन केलं बर्थडेचं, तिनं रडली बघा. मला त्या दिवशी खूप छान वाटलं. भाई काहीतरी चांगलं करायला वाटायला जिंदगी. नेक्स्ट प्रश्न आहे प्रांजलीचा. तुझ्या आयुष्यातील असा कोणता मोमेंट आहे जो कॅमेरावर नाही पण खूप स्पेशल आहे. माझ्या मैत्रिणींचं मला माहित असेल कॉलेजच्या एक बी ब्लॉग मध्ये यायचे नाही पण त्यांच्यासोबतचे दिवस खरंच खूप चांगले होते. स्पेशल होते माझ्यासाठी ते मोमेंट. मी मिस करते ते दिवस. नेक्स्ट प्रश्न आहे साई शिरकुलेचा. त्याचा प्रश्न आहे की युअर फेवरेट सॉन्ग ऑल टाइम. आय एम मराठी. मराठीमध्ये सांगते मी पहिल्या फेवरेट सॉन्ग काकण आहे आणि हिंदीमध्ये सांगायला गेलं तर तसे खूप आहे ते हिंदीमध्ये आवडणारे सॉन्ग. दूर दूर आवडते सगळ्यात जास्त म्हणजे सध्या ट्रेंडिंग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे स्नेहा जाधवचा. तिनं म्हणत आहे क्वेश्चन असं काही नाही बट जे पण करतीस भारी करतीस. कीप इट अप आदिती. थँक्यू स्नेहा. खूप छान वाटलं तुझं मेसेज बघून. धन्यवाद. असं सपोर्ट करत जा. नेक्स्ट प्रश्न आहे अनुष्का पवारचा. दी तू तुझ्या टाइमच्या ऍडजस्टमेंट कशी करतेस आणि एडिटिंग साठी कोणतं ऍप यूज करते. भाई ऍडजस्टमेंट म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे की मी जरी फ्री असले तर मी हटकून काम बघेल. मला म्हणजे फ्री बसू वाटत नाही. मला होईल तेवढं काम करायचा प्रयत्न करते आणि जेव्हा पण मला वाटलं असं भाई फ्री टाइम पाहिजे मग तेव्हा कुठंतरी फिरायला निघून जाते मी. ऍडजस्टमेंट काय करावं लागते, थोडं बहुत मागे पुढे होते काही गोष्टी. आणि एडिटिंग साठी कॅपकट यूज करते. नेक्स्ट प्रश्न आहे अनिकेतचा. अनिकेत म्हणता की तुला व्हिडिओ एडिटिंग करायचा कंटाळा येत नाही का. माझं तर डोकं खराब होते, मोबाईल हिट होतो. तर अनिकेत भाऊ माझे जे इंटरेस्ट मेन म्हणजे एडिटिंग मध्येच आहे. मला जेव्हा काय काम नसते ती मी एक तर इव्हेंटचे व्हिडिओ एडिट करत बसल, नाही तर माझी स्वतःची एडिट करत बसल, नाही तर मिनी ब्लॉग तरी एडिट करत बसल. जे दिवसाचे मी नाही म्हणलं ते 3-4 व्हिडिओ ते एडिट करते. मोबाईल तर हिट होणार झाला. आयफोन युजरचं ते सिस्टमच आहे.